होते। आत्ता आपण पुढच्या बातम्यांकडे वळतोय। आव्हाड यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे। राज्यभरात भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे। मुंबई, नाशिक, संभाजीनगर आणि पुण्यामध्ये भाजपने आंदोलन केलं। मुंबईत घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर भाजपने आंदोलन केलं। जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप आमदार राम कदमांनी केली। पुण्यामध्ये आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली। मतांकरता हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला। आव्हाड यांनी माफी मागून उपयोग नाही, तर त्यांनी श्रीरामासमोर नाक घासावं आणि कान पकडून उठाबशा काढाव्यात अशी मागणीही त्यांनी केली। आतापर्यंत आंदोलन सुरू झालेले या ठिकाणी बघतो आपण जितेंद्र आव्हाड यांची प्रतिमा जाळण्यात आली। त्यांच्या प्रतिमेला शेण सुद्धा खाऊन काढण्यात आलेलं आहे। मी आता एक गोष्ट सांगतो, जितेंद्र आव्हाडांनी दिलगिरी व्यक्त केलेली याबद्दल तुम्ही त्यांना माफ करणार? जितेंद्र आव्हाड साहेबांनी जरी दिलगिरी माफ केली असं व्यक्त, पण यापुढे त्यांनी असं करू नये। हे पहिलीची वेळ नाही जितेंद्र आव्हाडची, यांनी अनेक वेळा देवी देवतांचा अपमान करण्याची भूमिका इथं घेतलेली आहे। दिलगिरी व्यक्त केली। जितेंद्र आव्हाडांना या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत माफी नाही। त्यांनी आमच्या प्रभू श्रीरामासमोर नाक घासून पाय पाडावं, अन्यथा सर्वपक्षीय या ठिकाणी महाराष्ट्रात जितेंद्र आव्हाडांना फिरू देणार नाही। या जितेंद्र आव्हाडांनी वारंवार देवी देवताचा या ठिकाणी अपमान केलेला आहे। त्यांनी अशी कितीतरी माफी मागितली। आदल्या दिवशी देवी देवतांना नाव ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी माफी मागायची, हा राजकारण्यांचा धंदा झालेला आहे। सुधीर जाधव सह सिद्धार्थ कदम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। मंदिरात जरी जायचं असेल ना आणि कोणी मांसाहार केला असेल तर तो टाळतो मंदिरात जायचं। हे माननीय आव्हाडांना माहिती नाही का? माहिती आहे, पण मुद्दा म्हणून रामभक्तांना, हिंदू धर्मियांना डिवचायचं आणि कुठल्या तरी एका संप्रदायाला खुश करायचं म्हणून चाललंय। हे जे सगळं चाललंय ना, हे ठरवून चाललंय। भव्य आणि दिव्य राम मंदिर बनतंय। हे आव्हाडांना, शरद पवारांना, उद्धव ठाकरेंना, राहुल गांधींना कसं आवडेल? नाही आवडणार। आणि त्यांना ते आवडलं नाही हे त्यांच्या वक्तव्यातून येतंय। अगले 24 घंटों में वर्तक नगर पुलिस स्टेशन में उनके खिलाफ अगर एफआईआर नहीं हुई तो एक बड़ी महाआरती हम वर्तक नगर पुलिस स्टेशन के बाहर करेंगे। पुलिस को डॉक्टर जितेंद्र आव्हाड के खिलाफ एफआईआर दर्ज करनी होगी। इन्होंने हिंदू समाज के, हिंदू देवी देवताओं का अपमान करके उन्होंने आज जो अभद्र टिप्पणी प्रभु श्री राम पे की है, इसके लिए उनके ऊपर एफआईआर दाखल होनी चाहिए। मला वाटत नाही पक्षाचा ह्या गोष्टीचा तसा काही संबंध नसतो। वैयक्तिक विचार होता, वैयक्तिक विचार त्यांनी व्यक्त केले। मला वाटतं बोलताना सगळ्यात धारदार शस्त्र जर काही असेल तर ते मला असं वाटतं आपली जीभ आहे, आपलं बोलणं आहे। आणि त्यामुळे ते नक्कीच आपण सगळ्यांनीच बोलताना सगळ्यांनीच त्या ठिकाणी चांगली काळजी घेतली पाहिजे। आव्हाडांनी प्रभू श्रीराम यांच्याबाबत वादग्रस्त विधान करून हिंदूंच्या भावना दुखावलेल्या आहेत। दरम्यान राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न केल्याने जितेंद्र आव्हाडांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे। वादग्रस्त विधानानंतर लोणीकरांनी आव्हाडांवर जोरदार निशाणा साधला। जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे विकृत बुद्धीचे आमदार, विनाशकाले विपरीत बुद्धी। जितेंद्र आव्हाडांचा मेंदू सडलेला आहे, डोक्यावर परिणाम झालेला आहे। कदाचित दारू पिऊन अशा प्रकारचं जितेंद्र आव्हाड बोलले असतील। अशा विकृतीला ठेसावं लागेल। एक छोटासा ब्रेक पहा फक्त महाराष्ट्र अनलिमिटेड न्यूज 18 लोकमतवर।